गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु च अपि अहम। मी सर्व भूतांच्या ठिकाणी सारखा आहे व मला कोणी प्रिय नाही व माझा कोणी शत्रू नाही, पण जे कोणी माझे प्रेम करतात त्यांच्या ठिकाणी मी आहे व माझ्या ठिकाणी ते आहेत. त्यामुळे माझा कुठल्याही याच्याशी संबंध नाही. संबंध आहे पण तो संबंध या जाणीवेत नाही. ते मद्रूप होण्याच्या जाणीवेत जेव्हा जेव्हा जायला लागतील तेव्हाच त्यांचा माझा संपर्क घडणार आहे. म्हणून आत्मज्ञान झाल्यानंतर ईश्वराच्या संपर्कात माणूस जायला लागतो. त्याला अतिमानसाच्या संपर्कात तो हळूहळू यायला लागतो. म्हणून हळूहळू विश्वातीताच्या जाणीवा त्याला विश्वात वैश्विक स्वरूपाच्या जाणीवा त्याला कळायला लागतात. वैश्विक स्वरूपाच्या जाणीवा कळायला लागणं म्हणजे ईश्वराच्या संपर्कातच येणं आहे, लक्षात घ्या. म्हणून ते प्रकाशपूरित मनाच्या जाणीवा, त्या स्फूर्तिमय जाणीवा, त्या ओव्हरमाइंडच्या जाणीवा, विश्वस्वरूपाच्या जाणीवा, हे सर्व ते तत्वज्ञान तिथं सुरू होतं आणि मग पुढे विश्वातीताच्या जाणीवेची. पण संपर्क सुरू झालाय केव्हा? अज्ञान संपल्यानंतर, म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर. देहबुद्धी ते आत्मबुद्धी झाल्यानंतर पुढचा प्रवास आहे. त्यामुळे विश्वरूप दर्शनाच्या अगोदर हे सर्व माहिती असायला पाहिजे. म्हणून 9वा अध्याय विश्वरूप दर्शनाच्या अलीकडचा आहे. म्हणजे ते विश्वरूप दर्शन झाल्यानंतर घेऊ शकेल नाही का? त्यांना घेता आलं असतील, अर्जुनाला सांगता आलं असतं श्रीकृष्णाला, तसं नाही सांगितलेलं त्यांनी. हे बदल कर, असा वाग, अशा पद्धतीत साधना करत जा, अशा प्रकारे जीवन जगत जा. मग तुझ्या लक्षात येईल की माझा संबंध नेमका तुझा माझा कुठे सुरू होतो ते त्यांनी म्हणून म्हणतोय मी सर्व भूतांच्या ठिकाणी सारखा आहे. सर्वांमध्ये आत्मस्वरूपामध्ये मी स्थित आहेच. मला कोणी प्रिय नाही. म्हणजे बेडूक जरी असला तरी तो माझाच आहे. नागतोडा असला तरी तो त्याच्या गुणांनी काय करेल ते करेल. पण त्याच्यामध्ये असणारा जो जीव आहे 84 लक्ष योनींमधल्या, त्या प्रत्येक जीवामध्ये माझ्या आत्म्याची जाणीव आहेच आहे. कारण त्याच्यातच त्याला ते शक्ती प्राप्त होते. कारण आत्मा नसेल तर शक्ती नाहीच आहे. पुरुष नसेल तर प्रकृती नाहीच आहे. आणि प्रकृती म्हणजे शक्ती स्वरूप असं गणित आहे. जिथं जिथं शक्ती आहे तिथं तिथं आत्म्याची जाणीव असं येणारच आहे. असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून मी सर्व भूतांच्या ठिकाणी सारखा आहे. मला कोणी प्रिय नाही, माझा कोणी शत्रू नाही, पण जे कोणी माझे प्रेम करतात, ही विकासाची स्थिती आली. जे कोणी माझं प्रेम करू शकतात त्याच्यासाठी मन बुद्धी चित्त अहंकार लागतंय. प्रेम करायला लागणार आहे ना. ते काय शरीराने प्रेम होतं का? शरीराच्या मार्फत प्रेम तयार होऊ शकतं. ते देहबुद्धीतलं प्रेम असेल, बरोबर आहे. पण मूळ ईश्वर देहबुद्धीत नाहीच आहे, तो निर्गुण आहे. मग निर्गुणात आपल्या कुठल्या जाणीवा आहेत ज्या आपण बघू शकत नाही? त्या आपण आपलं मन पाहू शकत नाही, आपण आपली बुद्धी पाहू शकत नाही, आपण आपलं चित्त पाहू शकत नाही, आपला अहंकारही आपल्याला करू शकत नाही. या ज्या सर्व अज्ञानजन्य गोष्टी आहेत आणि ज्या ससंवेद्य आहेत त्या फक्त कार्य करतात, जाणवतात, पण दिसत नाही. ही सर्व निर्गुणाची जाणीव आहे. त्यांनाच त्याच्यामध्येच प्रेम निर्माण व्हायला पाहिजे.
आणि बघा आपल्यामध्ये प्रेम निर्माण होतं ते कशात नव्हतं, मनात नव्हतं, हृदयात नव्हतं. हृदय म्हणजे अंतःकरण चतुष्टय, दुसरं काय, या भूमिकेतनं. म्हणून जे कोणी माझे प्रेम करतात त्यांच्या ठिकाणी मी आहे व माझ्या ठिकाणी ते आहेत. म्हणून ईश्वराचं प्रेम या अंतरंग चतुष्टयात तयार व्हायला पाहिजे. म्हणजेच ते मग जीवात्म्याच्या सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देहापर्यंत जाऊन पोहोचू शकणार आहे. म्हणजे जीवात्म्यामध्ये परिवर्तन घडणार आहे. जे परिवर्तन आहे ते आत्म्याचं परिवर्तन आहे. अशा दृष्टीने तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदासरीचा जेत आप पर ऐसा भाग नाही. तो मी कसा आहे असे जर विचारशील अर्जुना, तर तो मी सर्व भूतांच्या ठिकाणी सारखाच आहे. म्हणजे संपूर्ण विषम भाव रहित आहे, विषम भाव रहित आहे. म्हणजे हा म्हणजे परका वगैरे असं काही भाव नाहीये, सर्व माझेच आहे. कारण मला मीच बघतोय सर्व खरविदम ब्रह्म, नाही का, ही त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळे तो त्याच्यामधनं विषम भाव त्याचा नाहीये. माझ्या ठिकाणी आप पर असा भेद नाही. जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी जे जीवे कर्मे करूनी माते भजले. सर्वत्र भगवान सम आहे असे माझे स्वरूप जाणून व अहंकाराचे घर मोडून जे जीव भावाने व कर्माच्या द्वारा माझी भक्ती करतात. बघा त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे, जे ऐसिया माते जाणोनी म्हणजे अशा प्रकारे मला जाणून घेतात. माते जाणूनी सर्वत्र अहंकाराचा कुरुठा मोडणे. अहंकाराचं जे आपल्या याच्यामध्ये जे स्वयं केंद्रितपणा जो तयार झालेला आहे त्याचं जे कोठार आहे, कुरुठा म्हटले, त्याचं जे कोठार आहे ते साफ करून टाकतात. म्हणजे अहंकार शून्यत्व प्राप्त होतं त्यांना, असं त्यांना म्हणायचंय. असे माझे स्वरूप जाणून अहंकाराचे घर मोडून जे जीवे कर्मे करूनी, अहंकार विलयास घालवून संन्यस्त वृत्तीने कर्म करत राहतात आणि ते कर्म मला अर्पण करत राहतात सातत्याने. ते सर्व झालाय भागतो. या सर्व गोष्टी विसरायच्या नाहीयेत. म्हणजे पुढची ओवी आली की मागचं विसरायचंय असं हे गणित नाहीये, लक्षात घ्या. हा सगळा अभ्यास अगदी पहिल्या अध्यायापासून म्हणून सतत ते मला मधनं मी तुम्हाला सांगत असतो. हे अर्जुनाला सांगतोय, ते युद्धभूमीवर चाललंय, त्याला पुढे जाऊन लढायचंय. हे का सतत सांगायचंय की मागच्या सर्व जाणीवात विसरून ठेवायच्या नाहीये. तर कृष्ण आठवण करून देतोय प्रत्येक, तुझं जीवन जगायचंय, तुला इकडे जायचंय, तुला हे करायचंय. म्हणून त्या दृष्टीने म्हणून असे माझे स्वरूप जाणून अहंकाराचे घर मोडून ते जे कर्म जे जीव भावाने, कारण आपण जीवात्मा आहोतच, कर्म जीवात्म्याला करायचंय आणि भावात कुठल्या जायचंय आपल्याला, आत्म्याच्या भावाला जायचंय. लक्षात, कर्माच्या द्वारा माझी भक्ती करतात. म्हणून कर्माच्या द्वारा माझी भक्ती करतात असं म्हटलेलं आहे. देवा समोर बसून, मूर्ती समोर बसून माझी भक्ती करतात असं नाही म्हटलेलं. कर्म तव ज्ञान भक्ती सारे, कर्म तव श्रेष्ठ वंदनारे असं म्हटलेलं आहे आरतीमध्ये हनुमंताच्या स्वामी विद्यानंदांनी सुद्धा. म्हणजे एवढं त्या कर्माला महत्व आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण जे तुम्ही एरवीला देवपूजा नाही केली तरी चालेल, करा, करण्याबद्दल काही अपव्यय आहे असाचा भाग नाही, भाव सुरू होतो. पण माझं प्रत्येक कर्म, दिवसभराचं कर्म म्हणजे सर्व ईश्वराचीच पूजा आहे असं वाटलं पाहिजे. आज तुम्ही माझ्या समोर आहात, तुमच्याशी मी बोलतोय, परवा अजून कोणतरी समोर येतील त्यांच्याशी बोलणार, तेव्हा अजून कोणीतरी माझ्याशी एकट्या भेटायला येणार, मी कुठेतरी माझ्या मुलांबरोबर नसणार, मी कुठेतरी अजून फिरायला जाणार. समजा जे काही मी करीन ती सर्व ईश्वराची पूजा आहे, कारण मी ते कर्म करतोय ना. आणि ते कर्म सूक्ष्माच्या जाणीवेतनं मी सतत श्वासाच्या माध्यमातून करतोय. याला एकले अनुसंधान दिजे, ही अनुसंधान प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. कारण हे कर्म सतत चालू राहायला पाहिजे. हे चालूच आहे. नाभी पासून ब्रह्मरस
या कर्माच्या मूळ सूक्ष्म जाणीवेमुळे मला पुढे येत असणाऱ्या प्रत्येक क्षणात त्याला कशा प्रकारे सामोरं जायचंय आणि ते ईश्वरार्पण कसं करायचं आहे, ही माझी अनुसंधान प्रक्रिया म्हणजे साधना आहे. करून बघावी. म्हणून ध्यान जसं आपण करतो ना, आहे की नाही, एक वेळ आपण वेळ ठरवली की रोज 1 तास बसायचं, अर्धा जे काय असेल तुमचं ते त्याप्रमाणे बसायचं ठरवलं ना, मग तेवढंच देव आहे का फक्त? तसं नाहीये. म्हणून 24 तासाचं जीवन जे दिलेलं आहे ते प्रत्येक कर्माशी रिलेट होणार आहे. मग अगदी आंघोळ करताना सुद्धा मी माझ्या परमेश्वरालाच आंघोळ घालतो आहे. पूजा करताना तू मला जे अर्पण करशील ते जर भावभक्तीने असेल तर ते फुल सुद्धा मी खाऊन टाकतो असं सांगणार परमेश्वर आहे. आणि मी जर ब्रह्म असेल तर मी स्वतःच परमेश्वराला आंघोळ घालतोय असं का न समजावं? हे कुठलीही घटना जीवनात घडणारा कुठलाही क्षण याच्यामध्ये ईश्वर शोधत राहणं हाच निधिध्यास आहे. हा निधिध्यास झाला ना, हा निधिध्यास झाला. या भूमिकेत आपल्याला बघायचे अहंकाराचा हे दिलं नाही का, ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या काही आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. बघा, आशय ज्या प्रकारे माणूस वागायला लागला, जो कोणी वागेल तो त्या व्यक्तीबद्दल हे म्हणतात. बघा काय म्हणतात, ते आपल्या देहाच्या ठिकाणी आहेत, ते वर्तत दिसती देही, ते तुम्हाला देहात्म वरती दिसतील. सर्व संत मंडळी बघा, ते तुमच्या लक्षात येईल ते काय म्हणतात. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या टाही, ते देहात नाहीच आहे, ते माझ्यापाशी आहेत. लक्षात. म्हणून देह तरी वरचिलीकडे आपली आपली हिंदे परी बैसकान मोडे मानसीची, हा योग म्हटलेला आहे. कारण त्या जाणीवेमध्ये तो सतत असतोय या भूमिकेतनं. म्हणून आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे, तरी ते आपल्या देहाच्या ठिकाणी नसतात, माझ्या ठिकाणी असतात आणि मी त्यांच्या हृदयात संपूर्ण असतो. बापरे, मी त्यांच्या हृदयात संपूर्ण असतो बसलेला. बघा, देव पाहिजे का आपल्याला हृदयात बसवता यायचंय का? बसवायचंय का देवाला? बसवायचंय का? आलं की नाही ते बरोबर गणित किती छान दिलेलं आहे. काय अजून सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांनी, बरोबर आहे ना? अरे, आणि मी काय करतो आहे हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा मग ज्ञानेश्वरांचं हृदय आणि आपलं हृदय एक होऊ शकतं. म्हणून या हृदयाच्या जाणीवा आहेत, लक्षात घ्या. त्या भूमिकेतनच ते आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे आता अवघड नाहीये. माझं जीवन माझ्या समोर दिलेलं आहे देवानी. उलट त्याचे किती अनंत उपकार आहेत की मी या घटना या जीवात्म्याच्या या पृथ्वीवर आलो आणि मला हे सर्व लोक दिलेले आहेत. या जाणीवेतनं मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो आहे. नाही तर कसं पोहोचणार होत आपण देवापाशी? थोडा विचार तर करता यायला पाहिजे ना आपल्या जीवनाचा, सर्व आजूबाजूच्या परिस्थितीचा. का हे सर्व ईश्वरासाठी जाण्यासाठी त्यांनी दिलेली ही सर्व साधनं आहेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही जर नसता तर हे झालं असतं का? बरोबर आहे की नाही? तुम्ही आलात आजच्या दिवशी, म्हणून या एवढ्या आत्म्याच्या जाणीवेपर्यंत आपण पोहोचू शकलो ना. सर्वच पोहोचू शकलो. मग ईश्वराची कृपा नाही समजायची तर कोणाची समजायची, आहे की नाही? म्हणून महेशाच्या मूर्ती झालात की नाही सगळे महेशाच्या मूर्ती. ठीक आहे, म्हणून म्हणतायत आणि मी त्यांच्या हृदयात संपूर्ण असतो. संपूर्ण असतो म्हणजे खूपच भारी शब्द झाला एकदम. समग्र असे असं म्हटलंय आणि त्याचा अर्थ संपूर्ण असतो असं म्हटलंय. संपूर्ण म्हणजे संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझ्या हृदयात
सूक्ष्म या जाणीवेत शिरण्यासाठी ती अनुसंधानाची प्रक्रिया किती महत्वाची आहे त्यांच्या लक्षात येईल. म्हणून म्हटलंय सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीजकण वसे वटी जेवी. ते झालं बघा बरोबर. वडाच्या वृक्षाचा संपूर्ण विस्तार असा त्याच्या छोट्याशा बीजात असतो आणि ते छोटेसे बी वडाच्या वृक्षात असते. ही बीजाची जाणीव आहे. म्हणून जीवात्म्याच्या जाणीवा काय स्वरूपात जायला पाहिजेत हे इथं 9व्या अध्यायात किती सुंदर सांगितले. ते या मातया परस्परे बाहेर नामाची ची अंतरे वाचून आतवट वस्तू विचारे मी तेची ते. त्याप्रमाणे मी व माझे भक्त यांचा परस्परात बाहेर नावाचाच भेद असतो. आत असलेल्या आत्मवस्तूचा विचार करून पाहतो ते आणि मी एकच आहोत. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. दाखवलं ना मग हे कर ना. हे केलं तर दिसणार आहे. स्वामींना म्हणायचं तर ते म्हणायचं. लक्षात हा गर्भ आहे सर्व त्याच्यातला. आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आहाच माने तैसे देह धरणे उदास तयांचे. खूप सुंदर दिले बघा. उसने आणलेले दागिने जसे परत द्यावे लागत असल्यामुळे आपण काही म्हणजे पूर्वी होतं आता काय की सगळे दागिन्याने भरलेले लोक आहेत सध्या म्हणून तो विषय नाहीये. परंतु पूर्वी उसने हल्ली फक्त साड्यातच किंवा ड्रेसच देवाणघेवाण करत असतील. सोन्याच्या नादी कोणी लागत नाही हरकत नाही. पण उसने ज्यांचे समजा आपण कोणाचे आपल्या घरात कार्य आहे पूर्वी गरिबी असायची तर कोणाचं असेल तर ते उसणं आपण घालायचे लोक गळ्यामध्ये हार काय ते बांगड्या वगैरे काय जे असेल ते. बरोबर आहे ना. उसने आणलेले दागिने जसे परत द्यावे लागत असल्यामुळे ते उसने आणलेले ते परत द्यावे लागतात. बरोबर आहे. हा नुसते अंगावर घातले जातात म्हणून ते नुसते अंगावर घालायचे. तसं माझे भक्त उदास राहून देह धारण करतात. इतकं देहबुद्धी ते आत्मबुद्धी होते थोडक्यामध्ये आहे की. कारण हे देह मला उसणं दिलाय देवाने म्हणून मी तेच म्हणलं की या जीवनामध्ये आपल्याला हे सगळं दिलं आहे. हे कशासाठी दिलंय हे परतच द्यावंच लागणार आहे ना. मरणार आहोतच म्हणून ते उसणं दिलं आहे. आणि याच्याबाबत उदास राहून त्या आतल्या सूक्ष्म जाणीवा कशा प्रकारे ईश्वरापर्यंत न्यायच्या हे समजणं गरजेचं आहे. परिमळ निघाली या पवनापाठी मागे ओस फूल राहे देठी तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह. फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर जाऊ लागला. बघा कल्पना किती छान केली आहे. फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर जाऊ लागला की मागे नुसते फूल देठाला धरून राहते. गंध राहतो का त्याच्याबरोबर. म्हणजे किती सुंदर उदाहरण आहे बघा. देठाला धरून राहते. त्याप्रमाणे माझ्या भक्ताचे देह केवळ प्रारब्धाच्या मुठीत असतात. म्हणून तू कर्मबंध तोड आणि त्या गंधाबरोबर माझ्या गंधित होऊन जा. असला तो सुगंध आहे त्यांचा लक्षात. म्हणून त्या याच्यामध्ये तू कर्मबंध हाच आपला देठ आहे. त्याच्यामुळे आपलं जीवनाचं हे फूल जे आहे हे तिथंच अडकून पडलेलं आहे. म्हणून ते देठ गळाला की निर्गुणात गेला पाहिजे असा अभिप्रेत आहे त्यांना. म्हणून पुनर्जन्माच्या जाणीवाच नाही. परत जन्म घ्यायचाच नाहीये. आणि ईश्वराच्याच जाणीवे सतत राहायचंय. चैतन्य स्वरूपात त्यांनी ज्या पद्धतीत ठेवलं आहे त्याच्यात मी कायम वास्तव्य असणार आहे. पण ते असणार आहे चैतन्य स्वरूपात असं स्वामी म्हणतात. म्हणजे कसं तेच झालं ना सगळं. देहरूपात आहेत का आपण आपलं त्यांना त्यांच्या जाणीवेसाठी म्हणून आपल्या भक्तीसाठी म्हणून त्यांचा तो देह तिथं ठेवलाय. पण ते चैतन्य स्वरूपातच आहे तो. कारण आपल्याला पाळणा हलवल्याशिवाय कृष्ण जन्म होतच नाही आपला कधी. त्या भूमिकेत आपण जर असू तर त्यातनं बाहेर पडता यायला पाहिजे. लक्षात आलं.
त्यासाठी ते आहे. एनिवे, येर अवष्टंब जो आघवा तो आरूढ होनी मधभावा मधची आत पांडवा पैठा दाहला. म्हणून देह केवळ प्रारंभाच्या मुठीत, बाकीचा येर अवष्टंब जो आघवा, बाकीचा जो अहंकार धिकांचा खटाटो भक्ताच्या ठिकाणी दिसतो तो माझ्याशी झालेल्या ऐक्य भावाला धरूनच असल्यामुळे माझ्या ठिकाणी असतो किंवा तो खटाटो माझाच असतो. म्हणून अशा ज्या व्यक्ती असतात यांच्या हातून जे काही घडतं, म्हणजे समजा सद्गुरू असतात, तुम्ही आपण जे भावात पाहतो बरोबर आहे. आता रामदास स्वामी स्वतः होते त्यावेळेला ते काही कोणावर रागवले नाहीत का? त्याचा स्वभाव कसला कणखर होता रामदास स्वामी. शिष्य घाबरत होते म्हणजे का ते रागवतात म्हणूनच घाबरत होते ना, उगाच घाबरत होते असं थोडीच आहे. कुठेतरी कोणातरी धनका दिलेलाच असतो म्हणून घाबरतात ते, आहे की नाही? तसं त्या लोकांचं जो काही कोणी म्हणतील लोक त्यांचे शिष्य झालंच असणार आहे ना, की काय अहंकारी आहे रामदास स्वामी, काय ते म्हणतात पण ते अहंकारीच आहे बाबा. ते काय कोणा झालं कल्याणाला छाटी म्हणून त्याला उडी मारलं, काय खरंय असं असतंय. ज्ञानेश्वरांनी असं कोणाला छाटीवरती काय वरनं खाली उड्या मारून नाही सांगितलं. झालंच असेल ना काहीतरी. सगळे हुशार लोक असतात असं काही समजायचं कारण नाही, एवढे समर्पित असतातच असं नाही. पण रामदास स्वामी ज्या जाणीवेतनं ज्याला कोणाला रागवले असतील ती रामदास स्वामींची जाणीव नव्हती, तो माझा खटाटोप होता असं ते म्हणतायत बघा. म्हणजे ते दूषण सुद्धा रामदास स्वामींना जात नाही, ते त्या ईश्वराचीच जाणीव आहे की जेणेकरून त्या भूमिकेसाठी ती गरज असते, त्या गरजेपोटी काहीतरी वेगळं पुढचं साध्य करायचं असतं समाजामध्ये. ते दिसतं ना आपल्याला रामदास स्वामींनी काय साध्य केलं. तुला असं वाटतं का की स्वामी विद्यानंद कधी रागवले नाहीत कोणावर? हा तुमच्यावर रागवले नाहीत, हा तुमचा चांगलपणा आहे. पण उद्या तुमच्या रागवले तर तुम्ही तोंड बघायला नाही गेला त्यांच्याकडे परत तर काय होईल? ते म्हणतील जा. उलट ते तुमच्यातला वाईटपणा घालवण्यासाठीच रागवलेले असतात. हे ज्याला कळतं ते चिकटून जातं. असं काही समजायचं कारण नाही. आमच्या वडिलांचं आयुष्य आम्ही डोळ्याने पाहिले, लक्षात घ्या. कित्येक लोक आले आणि कित्येक लोक गेले, मंडळ बदललेली आहेत, असं काही नाहीये त्याच्यामध्ये. पण त्यांची जी आत्मस्थितीची जी जाणीव होती त्या जाणीवेतून जे जे घडलं ते ईश्वराचं कार्य होतं लक्षात. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण त्या व्यक्तीला काय स्वरूपात बघतो आहोत. कारण या समाजात सर्व प्रकारची लोक असणार आहेत. श्रद्धा सर्वांच्या डोक्यात आहे, पण बद्ध अवस्था आहे, अर्थार्थी आहे, मुमुक्षु असू शकतो आणि साधक असू शकतो, सिद्धही असू शकतो. आत्मज्ञानानंतरची उपासना करणारी माणसं या जगात नाहीयेत असं समजू नका. ज्ञानाच्या जाणीवा झालेल्या असतात तयार. पण असं वाटतं का पर्वतीकर इथं आलेले आहेत त्यांना काय माहिती नाही, ते काय माझं ऐकायला आले थोडीच, त्यांना ज्ञानेश्वरी ऐकायची. कर्नाटकचे आहेत ते, त्याचा गर्भितार्थ समजून घ्यायचा आहे त्यांना. विविध प्रकारची लोक आहेत या जगात, असं काही समजायचं कारण नाहीये. त्यामुळे या जाणीवेतून आपल्याला जे गळतं ते गळलं तरी चालतंय. त्याचा खूप खेद करून घ्यायचा नाही आपल्याला. कारण ज्यांना इंटरेस्टच नसतो ते भलत्याच गोष्टीमध्ये अडकलेले असतात. हे माझ्या वडिलांच्या आयुष्यात मी पाहिलेलं आहे. जे त्यांना जवळ ओळखतात त्यांनी पाहिलं असेल. रामदास स्वामींचं उदाहरण खूप जुनं झालं म्हणून मी अगदी अलीकडचं उदाहरण तुम्हाला दिलं आहे की नाही. तर याच्यातनं म्हणून ते खूप छान दिले त्यांनी इथं. कुठलं म्हणतो आपण, हा
ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्राचे. हे झालं नाही का आपलं. याच्या पुढचं येर अवष्टंब जो आघवा तो आरूढ होनी मद भावा मदची आत पांडवा पैठा जाहला. बाकीचा जो अहंकाराधिकांचा खटाटोप भक्ताच्या ठिकाणी दिसतो तो माझ्याशी, भक्ताचा म्हणजे माझ्या भक्ताशी, परब्रह्माच्या भक्ताशी म्हणजे संत मंडळी. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याशी रिलेट होत नाहीये ते संत मंडळींशी रिलेट करतायत ते. म्हणून कृष्ण बोलतोय कारण तो माझ्याशी झालेल्या ऐक्य भावाला धरूनच असल्यामुळे माझ्या ठिकाणी असतो किंवा तो खटाटोप माझाच असतो. अपिचे दुराचारो भजते मामन अन्य भाग साधुरेव स मंतव्य समग्र वसितो ही सहा. पैठा झाला म्हणजे काय? पैठा झाला म्हणजे काय? पैठा झाला म्हणजे कुठला म्हटलं तुम्ही? मदची आत पांडवा पैठा झाला म्हणजे तो माझ्या आतमध्येच बसून असतो. तो मला धरूनच आहे ना, माझ्या ऐक्य भावाला धरून आहे आणि असल्यामुळे माझ्या ठिकाणी किंवा तो खटाटोप माझाच असतो. मजची आत पांडवा पैठा झाला. आता पैठा या नेमक्या शब्दाचा अर्थ मलाही एवढा आता एकदम सांगता येणार नाही तुम्हाला, तरी बघतो मी. येर अवष्टंब जो आघवा बाकीचा जो अहंकारिकांचा खटाटोप तो आरूढोनी मदभावा तो माझ्याशी झालेला ऐक्य भावाला मजची आत पांडवा धरूनच असल्यामुळे माझ्या ठिकाणी असतो. हा पैठा झाला म्हणजे माझ्या ठिकाणी असतो, माझ्या ठिकाणी असतो. पीठ पीठ पैठा हा काय जुळं मराठी येते त्याच्यामुळे माझ्या ठिकाणीच तो असतो असं म्हणावं लागेल. अर्जुना अपिचे दुराचारो भजते माम अन्य भाग साधुरेव साधु एव स मंतव्य सम्यक अव्यवसितो ही सहा असं म्हणलंय. अर्जुना जरी पुरुष प्रथम अत्यंत दुराचारी असला तरी अनन्य भावाने जर माझे भजन करीत असेल तर त्याने आता सन्मार्गाने वागण्याचा निश्चय केला असल्यामुळे त्याला सत्पुरुष समजले पाहिजे. म्हणजे आपण जे याच्या दृष्टीने म्हणतो काय अनुदिने अनुतापे तापलो रामयाया, हा जो अनुतापाची जी जाणीव आहे त्या भूमिकेमध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला धरून हे त्यांनी दिले आहे. तर त्याला आपण आणि त्यांनी ठरवलंय की आता सन्मार्गाने चालायचं आहे, त्यांनी निश्चय केला असल्यामुळे त्याला सत्पुरुष समजले पाहिजे. पण ज्याला अनुतापच होत नाही त्याला सत्पुरुष म्हणता येत नाही. प्रॉब्लेम आहे तो तिथे आहे. लक्षात आलं. म्हणून अनुताप होणं हा एक प्राथमिक गरज आहे जी रामदास स्वामींना शेवटपर्यंत अनुदने अनुतापे तापलो रामराया. कारण काय होतं त्यांचा स्वभावाच्या जाणीवा वेगळ्या होत्या. रामदास स्वामींचा स्वभाव वेगळा होता. बघा तुम्ही जर थोडस हे रामदास स्वामींनीच का म्हटलं असाही विचार आपण करू शकतो. अनुदिने बाकी संतांनी अनुताप करावा म्हणजे आपल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या मी परत करणार नाही वगैरे वगैरे असं म्हटलेलं आहे. मी काही नाही म्हणत नाहीये, परंतु आपल्यापर्यंत प्रसिद्धीच पावलेलं जे पद आहे ते हे रामदास स्वामींचं आहे. कारण काय झालं, रामदास स्वामींचा स्वभाव जो होता ना तो स्वभाव एक प्रकारे असा असावा असं माझं मत आहे की ते खूप कठोर होत. त्याला संस्थापनेची जाणीव होती. सिंह राशीचे होते की नाही मला माहित नाही, परंतु त्याच्यामुळे त्यांच्या वृत्ती ज्या होत्या त्या त्यांच्या कारण समूहाची जाणीव आहे आणि त्या समूहाला एका जाणीवेतनं घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी कटिंग एज वापरावंच लागतंय. आणि जिथं कटिंग एज वापरलं जातं त्याचं नंतर दुःख होतं. लक्षात घ्या, इतके काही सोपं नाहीये ते. जरी तो खटाटोप ईश्वराचा असला तरी सुद्धा खटाटोप घडताना कुठेतरी हृदय तुटल्या जातातच ना, कापल्या जातातच ना, आहे की नाही. म्हणून मऊ मेणा होणं आम्ही विष्णुदास कठोण वज्राशी भेदू ऐसे, तर ही वज्राशी भेद करून झाल्यानंतरची अनुतापाची जाणीव आहे असं म्हणा पाहिजे असेल तर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते.
तर ही भूमिका आहे तिथं. म्हणून त्या भूमिकेतनं ते म्हणतात तो सन्मार्गाने वागण्याचा निश्चय केला, पण मी करतोय कारण मला त्या सर्व लोकांना कुठं ना कुठंतरी एका दिशेने घेऊन जायचं आहे. परंतु ते घडण्यासाठी म्हणून काही गोष्टी या आपल्याला दूर कराव्या लागतात, ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. म्हणून रामदास स्वामींना ते दुःख आहे की अनुदिने अनुतापे तापलो रामराया. अरे काय तू मला कुठल्या कार्यासाठी इथं पाठवलंय तेव्हा, आहे की नाही? सुखे घालावे गर्भवासी वगैरे ठीक आहे सगळं, आम्ही तुझ्या जाणीवेत राहू वगैरे सगळं ठीक आहे, पण देह आल्यानंतर देहाच्या जाणीवा स्वयंभूपणे स्वतःच्या वृत्तींप्रमाणे म्हणजे त्या कार्याच्या कर्तृत्वाप्रमाणे आज ते बीज घालावंच लागणार आहे ना तयार. त्याशिवाय हिंदवी साम्राज्य उभं राहणार आहे का? मग शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कुठं ना कुठं तरी मुसलमानांच्या विरुद्धची जाणीव त्यांना प्रेरित करावीच लागली ना. मग औरंगजेबाच्या विरुद्ध लढा सांगितलंच ना, अब्दुल खानाच्या पोटात घुसून त्याची बाहेर काढा सांगितलंच ना. मग तो जीव नव्हता का? अनुदिने अनुतापे तापलो रामराया, ही ती जाणीव आहे अनुतापाची. म्हणून या सर्व महाभारतानंतर सुद्धा स्वतः अर्जुन पांडवांना यांनी कृष्णाकडे गेले होते सर्व पांडव, आणि त्या सर्वाच्या परिहारासाठी हिमालयामध्ये त्यांना पाठवलं होतं शेवटच्या काळामध्ये. आणि मग ते स्वर्गारोहण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या अनुतापाच्या जाणीव आहे. कारण मारलं ना, या पृथ्वीवरती मारलंय मी, माझ्या चुलत भावांना मारलंय, माझ्या गुरूंना मारलंय, माझ्या काय म्हणतात पूर्वज सारखे असणारे म्हणजे माझ्या आजोबांच्या आजोबांना सुद्धा मी मारले नाही. आणि नुसतं नाही मारलं, शरपंजरी पाडलेले. हो, केवढा अनुताप आहे. इतकं सोपं वाटतं काय आपल्याला? कर्म धुवून ईश्वराला समर्पण करणं इतकं सोपं नाहीये. आपण खूप भाग्यवान आहोत की असली कर्म आपल्याला करण्याचा योगच नाही, जोडून नाही. किती भाग्यवान आहोत आपण. म्हणून देव म्हणतो की अरे तुला जे दिलंय ना, इतके छान दिलंय आयुष्य, तर ते कर नीट असं ते म्हणतात. ऐसे भजतेनी प्रेम व्हावे, जया शरीर ही पाठी न पवे, तेने भलतया व्हावे जातीची या. याप्रमाणे अनन्य प्रेमाने जो माझे भजन करतो तो कोणत्याही बलत्या जातीचा असला तरी त्याला पुन्हा जन्मच प्राप्त होत नाही, हे तर झालं. आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा कीर सेल मांडता, तरी जीवित वेचले चोहटा भक्तीची आती. आणि हे उत्तम योद्धा अर्जुना, ज्याचे आचरण पाहू गेल्यास ते पापाचरणाचे अंतिम टोक आहे. चारही बाजूने येणारे रस्ते ज्याप्रमाणे एखाद्या चौकात मिळतात, चौहटा म्हणलंय त्यांनी बरं का, चौकात मिळतात, त्याप्रमाणे चतुर्विध पुरुषार्थ ज्या भक्तीत एकभूत होतात, त्या माझ्या भक्तीला ज्याने आपले जीवित अर्पण केले आहे अशा माणसाला. म्हणजे बघा, ज्याचे आचरण पाहू गेल्यास ते पापाचरणाचे अंतिम टोक आहे, बरोबर आहे. आणि चारही बाजूने येणारे रस्ते म्हणजे धर्म अर्थ काम वगैरे जे काही आपले 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ सांगितले, त्याचे जे रस्ते जेव्हा एकत्रित येतात त्या तिथं त्याप्रमाणे चतुर्विध पुरुषार्थ ज्या भक्तीत एकभूत होतात, त्या माझ्या भक्तीला ज्याने आपले जीवित अर्पण केलेले आहे. म्हणजे माझ्या कर्मामधून, माझ्या अर्थाच्या जाणीवेतनं, माझ्या कामाच्या जाणीवेतनं, कामविकारातनं, माझ्या मोक्षाच्या जाणीवेच्या जे सर्व रस्ते एकत्र झालेले आहेत ते सर्व भक्तीतच परावर्तित व्हायला पाहिजे असं म्हणलंय. म्हणजेच कर्म हे ईश्वरार्पण होणार आहे. असा जी व्यक्ती आहे त्याच्या आगा अंतीची मती साचपण पुढीले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेकी. बा अर्जुना, शेवटी मरणाच्या वेळी जशी बुद्धी राहील त्याप्रमाणे पुढे निश्चित गती होत असल्यामुळे ज्याने आपले जीवित माझ्या भक्तीला समर्पण केले आहे. तर या सर्व ज्या आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत
आपण जे कर्म करतो, मोक्षाच्या जाणीवा आहेत आपल्याला, या सर्व शेवटी ईश्वरार्पणच व्हायला पाहिजेत. आणि अशा प्रकारे जीवन जगत राहिलो. साधं गणित आहे हो. ते आपण जर आतापासून ईश्वराच्या जाणीवेत राहत गेलो, त्याच्याच नावात राहिलो, तर मरणाच्या वेळेला आपल्याला त्याचा आठवण नाही का होणार. आणि ही सूक्ष्मात आहे. भले इकडं डोकं कामात नाही गेला असेनात का बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने, व्हेंटिलेटरवर का असेना, पण आतली जाणीव आलं लक्षात. म्हणून आतल्या जाणीवा आपल्या वाढवा. म्हणून जप तोंडाने करत बसण्यापेक्षा जप श्वासावरती करत राहा. म्हणजे त्या श्वासालाच ती जाणीव तयार होते, जपाची जाणीव तयार होते. मन जे आहे ते बाहेर जातच नाही, ते आतच राहतं, त्या जीवात्म्याशी संलग्न होतं. आणि तो जीवात्मा, मन आणि बुद्धी या त्याच्याशीच रिलेट राहतात, ईश्वराच्या जाणीवेत सतत राहतात. देह तरी वरचिलीकडे व्हेंटिलेटर मध्ये असो का अजून कशा तरी असो, तरी बैसकान मोडे मानसिक. आयसीयूत गेलं तरी सुद्धा या भूमिकेत राहता यायला पाहिजे. केवढी बांधणी आहे ही मनाची. हल्लीच्या काळामध्ये घडू शकतंय, कोणाच्याही बाबतीत घडू शकतंय. बरोबर आहे. पूर्वी आयसीयू नव्हते, मरून जायची लोक पटकन, ते बरं असायचं. आता बाकीच्यांनाच एवढे आसक्ती आहे, जगू दे जगू दे जगू दे जगू दे. काय जगून उपयोग आहे काही. शेवटी म्हणतात बरं झालं, किती दिवस व्हेंटिलेटरवर बसणार होते, गेले. शेवटी तीच लोक म्हणतात सुटले त्याचे. बरोबर आहे, असं ते घडी. एनिवे, म्हणून मरणाच्या वेळी जशी बुद्धी राहील त्याप्रमाणे पुढे निश्चित गती होते. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमती अवधारी, सर्वोत्तमची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला. बघा काय, तो प्रथम जरी अत्यंत पापाचरण करणारा असला तरी ज्याप्रमाणे एखादा महापुरात बुडलेला न मरता जिवंत निघावा, त्याप्रमाणे तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ पुण्यवान होतो. म्हणून त्या अनुतापाला खूप महत्व आहे लक्षात. म्हणून त्या अनुतापाच्या जाणीवेमध्ये माणसाने राहिल्यानंतर तो ऑटोमॅटिक पुण्यवान होत जातो. कारण त्याने उदाहरण काय दिलंय, जो प्रथम जरी अत्यंत पापाचरण करणारा असला तरी ज्याप्रमाणे एखादा महापुरात बुडालेला न मरता जिवंत निघावा. आपण पाहतो की कुठं काहीतरी आग लागते, 25 लोक असतात, तिथले 10 लोकच जिवंत झाले, हो की नाही. त्यातली 15 गेली, ती गेली, बुडालीच ना. जी जिवंत राहिली त्यांना पृथ्वीवरती परत जगायला मुभा मिळाली. तसं तो जे महापुरात बुडालेला न मरता जिवंत निघावा, त्याप्रमाणे तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ पुण्यवान होतो. पण त्या माणसाला काय तुझं नशीब आहे राव, तू जगला एवढा याच्यात ना, असं म्हणतोच ना आपण. तसं ज्याला अनुताप झालेला आहे तो अगोदर कसाही का वागलेला असेनात का, परंतु अनुदिने अनुतापे तापलो रामराया, त्या जाणीवेमध्ये जो मरतो तो पुण्यवान असतो, तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. म्हणून हा अनुताप व्हायला पाहिजे. कारण जे घटना घडून गेलेल्या आहेत त्यात तुम्ही बदलू शकणार नाही. हॅपन इज हॅपन, इट इज गॉन. आपल्या हातातच नाहीये काही. पण गॉन विथ द विंड्स करून चालेल का, नाही चालू शकत. ते मनात आत कुठेतरी असतं. म्हणून त्याचा अनुताप होणं खूप गरजेचं आहे. तर अनुताप झाला की त्यातून सुटका आहे असं त्यांना म्हणायचंय. त्याचे जीवित ऐल थडिये आले म्हणून बुडाले पण वाया गेले, तेवी नुरेची पाप केले शेवट लिये भक्ती. महापुरात बुडालेला न मरता महापुरातून ऐलथडीवर जिवंत आला म्हणून ज्याप्रमाणे त्याचे बुडणे व्यर्थ गेले, त्याप्रमाणे दुराचारानंतर शेवटी अनन्य भक्ती केल्यामुळे त्याचे संपूर्ण मागील पाप नाहीसे झाले व त्याची पाप करण्याची प्रवृत्तीही नाहीशी झाली. या दोन्ही गोष्टी त्याच्यातनं त्या नाहीशा झाल्या असं म्हणतात. या रागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी राहला. म्हणून अनुतापाला तीर्थ म्हटलंय. किती चांगला शब्द, अनुताप तीर्थी. बरोबर आहे की नाही, खूप छान.
तरी अनुताप तीर्थी नाहला, नावूनी मज आत आला सर्व भावे. म्हणून प्रथम दुराचारी होता, तरी जर त्याने अनुताप तीर्थात स्नान करून म्हणजे कृतकर्माचा अत्यंत पश्चाताप होऊन सर्व प्रेमभावाने तो माझ्या ठिकाणी प्रेम करू लागला, तरी आता पवित्रतयाचे कुळ, अभिजात्यतेची निर्मळ जन्मलेयाचे फळ त्यासीच जोडिले. म्हणून आता त्याचे सर्व कुळ अत्यंत पवित्र झाले, त्याचेच कुळ कुलीन होय आणि त्यानेच आपल्या जन्माचे सार्थक केले. या अनुतापाला एवढं महत्व आहे बघा. तोची सकळ ही पढिन्नला, तपे तोची तपिन्नला, अष्टांग अभ्यासीला योग तेणे. बघा ज्ञानेश्वरांचे शब्द देवाचे नाही येत लक्षात. त्याच्यामुळे ते काय म्हणतात बघा, त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन केले, त्याने सर्व तप केली व त्याने अष्टांग योग केला. तुम्ही सांगा तुमच्या तिथल्या लोकांना अनुतापाची जाणीव काय स्वरूपामध्ये असू शकते, आणि हा अष्टांग योग जो आहे स्वरूप, हा कशासाठी आपल्या जीवनामध्ये मांडता यायला पाहिजे. म्हणून कृती घडून गेलेल्या आहेत लक्षात घ्या. आणि त्याचा अनुताप जर होणार असेल आणि मी जर ईश्वराच्या जाणीवेतून त्या कृती करत नसेल तर अनुताप होणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून संतांच्या कृती ज्या झालेल्या आहेत त्यांच्या कृतींची जाणीव वेगळी आहे. भोगून अभोगता ही जाणीव कृष्णाची होती, त्याच्यामुळे कृष्णाने जो सर्व व्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्या अनुतापाचा विषयच आलेला नाहीये, कारण तो आत्मबुद्धीच्या जाणीवेतनं त्यांनी सर्व केलेलं आहे. परंतु जीवात्म्याच्या जाणीवेतनं जे जे घडत आहे त्याला अनुतापाशिवाय पर्याय नाही असं ते म्हणत आहे. म्हणून हा अनुताप अत्यंत महत्वाचा आहे असं ते म्हणतात. हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंड का आस्था मजची लागी. अर्जुना हे पुष्कळ बोलणे असू दे, ज्याला माझे अखंड प्रेम लागले तोच सर्व कर्मातून सुटला. ही बॉटम लाईन केली त्यांनी लक्षात. म्हणून अवघिया मनोबुद्धीच्या रहाटी भरोनी एक निष्ठेची पेटी, मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे. जेवढे काही मनबुद्धीचे व्यापार आहेत ते सर्व एक निष्ठेच्या पेटीत भरून माझ्या ठिकाणी ती एक निष्ठेची पेटी ज्यांनी ठेवून दिली तो सर्व कर्मामधून सुटला. आता ही पेटी कुठली? पेटी म्हणजे अंतरंग चतुष्टय. लक्षात घ्या, हृदय करेक्ट. मन बुद्धी चित्त अहंकाराची पेटी, त्याच्यामध्ये फक्त परब्रह्मच भरायचं, दुसरं काही भरायचं नाही. हे जी मी आपण नेहमी सांगतो ते जीवात्म्याच्या जाणीवांमधनं मनाने ईश्वराचा ध्यास, बुद्धीने ईश्वराचा ध्यास, चित्ताच्या जाणीवा ईश्वराच्या गाधी, आणि अहंकार मी ब्रह्म आहे ही एकमेव जाणी देह बुद्धी ते आत्मबुद्धी झालेली. ही साधनेची पेटी आहे लक्षात घ्या. हे आत्मगुई आहे आणि त्याच्यातनं जो कर्म करत जाणार आहे ते कर्म हे सर्व एक प्रकारे कर्मबंध त्याला असणारच नाहीये, तो संचितच तयार करत नाहीये असं ते म्हणतायत. म्हणून जेवढे काही मनबुद्धीचे व्यापार आहेत ते सर्व एकनिष्ठेच्या पेटीत भरून माझ्या ठिकाणी ती एकनिष्ठेची पेटी ज्यांनी ठेवून दिली, ते कायम अनुसंधान त्याचंच 24 तासाचं जीवन त्याच जाणीमधले आहे, ठेवून दिली तो सर्व कर्मामधून सुटला. क्षिप्रम भवती, एवढं वास्तव फक्त. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. म्हणून माझ्या भक्तीच्या योगाने पुरुष धर्मात्मा म्हणजे केवळ भगवदाज्ञेप्रमाणे वागणार होतो व त्याला अखंड शांती प्राप्त होते. हे कुंती सुत अर्जुना, माझा भक्त कधी नाश पावत नाही असे निश्चित जाण. केवढं कृष्णाने हे आपल्याला दिलेली गणित आहेत बघा ही, की या जाणीवेमध्ये जर तू राहिलास तर तू माझाच होऊन राहणार आहेस. लक्षात, माझ्या भक्तीच्या योगाने पुरुष धर्मात्मा म्हणजे
केवळ भगवंताच्या आज्ञेनेच वागणारा, त्याला भागवत म्हटलेलं आहे. आपण नेहमी भागवत या जाणीव सांगत असतो. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वागणारा होतो व त्याला अखंड शांती प्राप्त होते. हे कुंती सुता अर्जुना, माझा भक्त कधी नाश पावत नाही असे निश्चित जाण. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.